गुड मॉर्निंग. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या ह्या पहिल्या शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सुद्धा एकमेकांचं स्वागत करा. आजूबाजूच्या व्यक्तीला हसत हातात हात देऊन. प्रेज द लॉर्ड. तर आज तुम्ही इथे आलात कारण तुम्ही एक निवड केलेली आहे. हालेलुया. सकाळी उठल्यानंतर तुमच्या समोर प्रश्न होता, जायचं की नाही जायचं, दिवसभर जाणार आहे, दुसरं काय चांगलं करता येईल का, आणि तुम्ही एक निवड केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि संपूर्ण 24 तास आपण निर्णय निवड करत असतो. हालेलुया. निवड केल्याशिवाय तुम्ही इथे पोहोचू शकला नसता. आणि म्हणून अनेक निवड, अनेक निर्णय आपण दिवसभरामध्ये घेत असतो. आणि जे तुम्ही आज आहात, आज जे मी इथे उभा असताना जे मी आहे, ते मी केलेल्या निवडीवरून किंवा निर्णय घेतलेले आहेत त्यावरून मी तो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रगती किंवा आपण मागे सरकतो, हे सर्व गोष्टी होतात जर आपण एक निर्णय घेतो, एक निवड करतो. प्रेज द लॉर्ड. काही लोक निवड करतात फक्त आजच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. फक्त आजच्यासाठी, आज जाऊ दे जसं तसं, उद्याचं बघू. परंतु निवडी आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. ते आपलं संपूर्ण जीवनाबद्दल आणि ख्रिस्ती म्हणून फक्त तेवढंच नाही, तर मला सांगायचं आहे की आपण ज्या निवडी करतो त्याच्यावर आधारित आहे की आपलं सार्वकालिक जीवन, त्याबद्दल आपण काय विचार करत आहोत. प्रेज द लॉर्ड. इटर्नल चॉईसेस म्हणजे सार्वकालिक निवडी सुद्धा आहेत. आणि म्हणून ख्रिस्ती म्हणून फक्त आजचा दिवस किंवा हे वर्ष किंवा माझं हे आयुष्य जाऊ दे चांगलं, ते सर्व काही चांगलं होण्यासाठी मी काही निवड निर्णय घेतो, बस झालं नाही. तरी ख्रिस्ती म्हणून बायबल आपल्याला सांगतं की आपल्याला सार्वकालिक जीवन जगण्यासाठी किंवा सार्वकालिक जीवन आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला निवड केली पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो सर्वांसाठी आहे, परंतु प्रत्येकाला निवड करावी लागणार आहे की तो जे नवीन जीवन देत आहे, तो ज्या पापांची क्षमा देत आहे, तो जे सार्वकालिक जीवन आमच्यासाठी त्याने दिलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, आमच्यासाठी ठेवलेलं आहे, ते मी स्वीकारणार की ते मी नाकारणार, ही सुद्धा एक निवड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. इंग्लिशमध्ये सुंदर एक वाक्य सकाळी माझ्या मनामध्ये आलं, ते म्हणजे गॉड सीज अस ॲज वी आर. देव आम्हाला, आम्ही आहोत तसे पाहतो. गॉड सीज अस ॲज वी आर. परमेश्वर आम्हाला आम्ही जसे आहोत तसे पाहतो. लव्स अस ॲज वी आर. आमच्यावर प्रेम करतो, जसे आम्ही आहोत तसेच तो आमच्यावर प्रेम करतो. एक्सेप्ट्स अस ॲज वी आर. आमचा स्वीकार करतो, जसे आम्ही आहोत तसाच आमचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. But by His grace, He does not leave us as we are. परंतु त्याच्या कृपेने आम्ही जसे आहोत तसेच आम्हाला राहू देत नाही, तर आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणतो. हालेलुया, हालेलुया. तर एक निवड आहे. आजचा दिवस तुम्ही निवड केली, तुम्ही इथे आलात. इथे आल्यानंतर सुद्धा दिवसभरामध्ये मला काही निवड करावे लागणार आहेत, काही वचनं मी ऐकणार आहेत. आज दिवसभरामध्ये आपण खूप काही देवाचं वचन, देव परमेश्वर काय सांगतो त्याचं वचन, आणि मग मला एक निवड करावी लागणार आहे की मी त्याच्यावर विश्वास ठेवतो की नको, कठीण आहे किंवा हे माझ्यासाठी नाही, किंवा हे आत्ताच्या घडीला जाऊ दे नाही. काही साधे निर्णय असतील, काही कठीण असतील. कदाचित परमेश्वर आपल्याला आपल्या वैयक्तिकरित्या आपल्याला काहीतरी सांगणार आहे आज. हालेलुया. जर मी निवड केली, होय प्रभू मी ऐकणार, मी तुझी वचनं, मी त्याला त्या सर्व वचना आज्ञा पालन करणार आहे,
तर मी तुम्हाला निश्चित सांगतो आज, जसं मी तुम्हाला सांगितलं की बाय हिज ग्रेस ही विल नॉट लिव्ह यू ॲज यू आर. इथून जात असताना आपण आहोत तसे जाणार नाही, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये कायापलट होणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूला जोरदार ताल्या वाजवा. तर बायबल निवड करण्यावर अनेक गोष्टी सांगतात. आपल्याकडे वेळ थोडा आहे, परंतु आपण पाहणार आहोत की निवड प्रक्रिया किंवा निवड कशा प्रकारे चाचणी त्याची करायची. वी हॅव टू टेस्ट एव्हरी डिसिजन दॅट वी डू. तनुवा 30:19 तिथे सांगितलेलं आहे की जीवनाची निवड करा, म्हणजे तुम्ही तुमची मुले बाळे जिवंत राहतील. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सांगतो जीवन आणि मृत्यू या दोघांतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवन आणि मृत्यू तुमच्या समोर आहे. म्हणजे आता मी जगेन किंवा मरेन असं नाही, परंतु प्रत्येक निर्णय जो आपण घेतो तो आपल्याला आपलं चांगलं होण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये दुर्गती होण्यासाठी किंवा आपण जणू काय त्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे, सार्वकालिक जीवनाकडे किंवा विनाशाकडे हळूहळू आपल्याला ते नेणार आहे. आणि ते म्हणजे निवड. जीवन म्हणजे तुम्ही फलवंत आहात, तुम्ही आशीर्वादित व्हाल, ते तुम्ही निवडायचं आहे. किंवा तुमचा नाश व्हावा, तुमच्या जीवनामध्ये अधिक कठीण वेळ यावा, हे तुम्हाला निवडायचं आहे. जीवन आणि मृत्यू तुमच्या समोर आहे. आणि म्हणून वचन सांगतं की जीवनाची निवड करा, म्हणजे तुम्ही तुमची मुले बाळे जिवंत राहतील. प्रेज द लॉर्ड. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे चूज ब्लेसिंग्स ऑर कर्सेस. आपण निवडायचं आहे. परमेश्वराने आपल्यासाठी मोकळं ठेवलेलं आहे. आणि म्हणून देवाने तुम्हाला सर्वात मोठा बहुमान, जो कोणालाच कोणत्याच सृष्टीमध्ये कोणत्याच रचनेला दिलेला नाही, तो बहुमान म्हणजे निवड करण्याचा अधिकार. प्रेज द लॉर्ड. फक्त माणसालाच निवड करण्याचं सामर्थ्य किंवा संधी दिलेली आहे. दुसरा कोणताच प्राणी निवड करत नाही. हे पाहिजे की ते पाहिजे, हे नको ते नको, ते मी विचार नाही, तो विचार करतच नाही. आणि म्हणून त्याद्वारे त्याला निवड करण्याचं परमेश्वराने त्याला संधीच दिलेली नाही. आपल्याकडे तो मोठा मान आहे आणि आपण तिची निवड आहे, त्याद्वारे आपण देवाला सुद्धा निवडू शकतो किंवा त्याला नाकारू शकतो. हालेलुया. हे त्याचं जणू काय दुष्परिणाम. निवड करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने फक्त मानवाला दिलं. आणि जेव्हा मानवाला ते मिळालं, तो बहुमान मिळाला निवड करण्याचा, सर्वात आधी त्याने काय केलं? देवाला सांगितलं तू नको. प्रेज द लॉर्ड. आदम आणि हव्वेने काय केलं? जेव्हा त्यांना ते सामर्थ्य मिळालं, निवड करा, हे खायचं, हे खाऊ नका. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला सैतानाचं ऐकायचं आहे, आम्ही तुझं ऐकणार नाही. निवड केली त्याने. आणि त्यामुळे जीवन त्यांच्या हातातून निसटून गेलं. आणि म्हणून मरण या पृथ्वीवर आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोशुवा सुद्धा जेव्हा इस्रायल लोकांना बंदिवासातून बाहेर काढलं, तेव्हा यहोशुवा त्यांना त्या वतन भूमीमध्ये शिरण्या अगोदर तो त्यांना सांगतो, यहोशुवा 24:15, तर ती निवड आजच करा. जसं मी तुम्हाला की परमेश्वराची उपासना करणे, परमेश्वराला मी मानणार की मानत नाही, जी निवड मला देवाने दिली त्याच निवडीने मी निवडतो. देवाला मी त्याची आराधना त्याची उपासना करणार की देव नको. हालेलुया. म्हणजे देवाने वरदान दिलेलं आहे. इतकं वरदान म्हणजे आज माणसाने जी प्रगती केलेली आहे. म्हणजे माणूस जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपल्याला माहित आहे की कपडे नव्हते किंवा काहीच नव्हतं, पण आज आपण जी प्रगती पाहतो, चंद्रावर माणूस पोहोचला का? निवड करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. अजून काहीतरी ती निर्णय घेण्याची क्षमता आहे. म्हणून माणसाची प्रगती झाली. परंतु त्या प्रगतीमध्ये ती अफाट जे सामर्थ्य आहे निवड करण्याचं, त्याच सामर्थ्याने आपण काय केलेलं आहे? आपण निवड केलेली आहे, परमेश्वर तू मला नको. हालेलुया. देव नाही
मला देवाशी काही घेणं देणं नाही, ही सुद्धा निवड करण्याचं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलं. कदाचित ती चूक केलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून यहोशुआ एक सुंदर सामर्थ्याने तो सांगतो, तर ती निवड आजच करा, कोणाची उपासना करायची ते ठरवा. मी आणि माझे कुटुंब यांच्या पुरता बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करू, उपासना करू. हालेलुया. एक निवड आहे, तुम्ही निवडा. यहोशुआ सांगतो, मी माझं निवडलेलं आहे, तुम्ही निवडा. आणि म्हणून मी सांगितलं, आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला सुद्धा अनेक निवड करावी लागणार, की देव मला जे बोलत आहे ऐकणार नाही, मला नाही ऐकायचं, हे कठीण आहे, हे माझ्या मनासारखं नाही, मी नाही ऐकणार. हालेलुया. पण ती निवड केल्यामुळे कदाचित तुम्हाला जीवन प्राप्त होईल किंवा तुम्ही मृत्यूला सामोरे जाणार. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्रे सोलोमन आपल्याला सांगतो, नीतिसूत्रे 2:11-12, विवेक तुझे रक्षण करेल, समंजसपणा तुला सांभाळेल. म्हणजे कुमार्गापासून विकेश शून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तो तुला दूर ठेवेल. प्रेज द लॉर्ड. समंजसपणा, कुमार्ग यापासून तो तुझं रक्षण करेल. चांगले निर्णय घेतल्यामुळे तुझं रक्षण होईल. तर 6 प्रकारच्या चाचण्या आहेत. थोडक्यात आपण पाहतो 6 प्रकार. म्हणजे मी निवड घेतो. कधी कधी आपण देवाचा विचार करत नाही, देवाचं वचन मनामध्ये आणत नाही, आपल्या मनात आल्यासारखं आपण वागतो, आपण निर्णय घेतो. आणि आपण जर आत्मपरीक्षण केलं आज, तर आपल्याला कळून येईल की माझ्या कुटुंबामध्ये माझे जे नातेसंबंध आहेत किंवा माझ्या व्यवसायामध्ये माझं जे मी आज काम करत आहे, धंदा करत आहे, नोकरी करत आहे, माझी आर्थिक स्थिती जी आहे, ह्यामध्ये जे काही समस्या उद्भवलेल्या आहेत, कारण की मी ती एक चूक केली, एक चुकीची निवड केली, तो एक चुकीचा निर्णय, आणि मग आपण ते मी करायला नको होतो. प्रेज द लॉर्ड. तसं मी बोलायला नको होतं, तिथे मी जायला नको होतं, त्या लोकांचा सल्ला मी घ्यायला नको होतं. हालेलुया. फसलो, तिकडे मी फसलो. आणि म्हणून आपण पुष्कळ आपल्या जीवनामधील समस्या टाळू शकतो जर आपण जणू काही चाचणी ना, ही निर्णय घेण्याची चाचणी किंवा निवड करण्याची प्रक्रिया, चाचणी आपण टेस्ट केली की खरोखर हा जो निर्णय मी घेत आहे, ह्या सर्व 6 चाचण्या ज्या आहेत त्याच्यातून पार होत आहे का, तर मग तो योग्य निर्णय ठरेल. हालेलुया. हालेलुया. तर सर्वात प्रथम उत्कृष्टतेची चाचणी, आयडियल टेस्ट. म्हणजे ही निवड सर्वोत्तम चांगली आहे का, आणि ते कशावरून आपल्याला कळणार? माझी निवड देवाच्या वचनांच्या तत्वानुसार आहे का? प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनावर आधारित आहे का? जे मी विचार करत आहे, जे मला हवं आहे, जे मी करणार आहे, ते देवाच्या वचनाला धरून आहे का? जर ते देवाच्या वचनाविरुद्ध असेल तर ते करूच नका. हालेलुया. नाही, पण जग सांगतं चालते, जग काय सांगतं फरक पडत नाही, परमेश्वराचं वचन काय सांगतं तेच टिकणार आहे. काळांतराने जे जग सांगतं त्याच्यामुळे अनेक गोंधळ होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर उत्कृष्टता म्हणजे काय? देवाचं वचन. यशायाच्या वचनामध्ये, यशायाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर सांगतो, कारण माझे विचार तुझे विचार नाहीत, माझ्या योजना तुझ्या योजना नाहीत. हालेलुया. कारण माझे विचार तुझे विचारांपेक्षा खूप मोठे आहेत. माणूस जो विचार करतो तो खूप मर्यादित आहे, खूप छोटा आहे. परमेश्वराचे विचार म्हणून परमेश्वराचे विचार इथे आहेत. कोणालाच आजपर्यंत परमेश्वराचं संपूर्ण मन आजपर्यंत समजलेलं नाही. हालेलुया. आणि म्हणून आपण सांगतो नाही नाही ते तसं काय होत नाही, तसं चालणार नाही, ते काय होतं का, असं काय खरं आहे का? ते नाही. आपण जगाच्या रीतीने चालतो नाही. जर देव सांगतो की तुझ्यासाठी चांगलं आहे ते कर, नाही चांगलं ते सोडून द्या. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून उत्कृष्टतेचे मनुष्य केवळ, मग येशूकडे सुद्धा
अनेक निर्णय जे असतात माझ्या प्रेमबंधूंनो, ते वाईट आणि चांगले असे नसतात. हालेलुया. उत्कृष्टता म्हणजे काय? येशूला जेव्हा मोहात पाडलं सैतानाने, तर मत्ती 4:4 मनुष्य त्याने सांगितलं की दगड आहे, भाकरी करून खा, तुला भूक लागलेली आहे. त्याच्यामध्ये वाईट काय आहे? प्रेज द लॉर्ड. वाईट आहे का? नाही. येशूने सांगितलं असतं नंतर, परमेश्वरा खरोखर 40 दिवस उपवास केल्यानंतर मला खरोखर मी अशक्त झालो होतो, भूक लागली होती, जणू काय आता मरणार, आणि मरण्यापेक्षा ही भाकर खाली, मी दगडात भाकर केली आणि मी खाली ती. काय चुकलं माझं? बरोबर. जगातील सर्व लोक सांगतील अशा प्रकारे, तर मग काय चांगलंच. प्रेज द लॉर्ड. एक चित्रपट मी पाहिला, म्हणजे ती सत्य स्थिती आहे, आणि ते म्हणजे कोणता देश माहित नाही. तिथे एक जी फुटबॉल टीम होती, ते म्हणजे डोंगर ना, संपूर्ण बर्फ, आणि ते एका टुर्नामेंटसाठी जात होते, आणि मग त्यांचं प्लेन तुटतं ना, म्हणजे क्रॅश होतं त्या बर्फाळ देशामध्ये. आणि अशा ठिकाणी अनेक दिवस शोधल्यानंतर सुद्धा ते सापडत नाही कोणालाच. आणि मग लोकांना वाटतं की ते आता तर जगले नसतीलच, मेलेले असतील सर्व. परंतु ते जसे तसे काही लोक त्यातले वाचतात, आणि मग अनेक दिवस, म्हणजे मला वाटतं अनेक वर्षभर त्यांना शोधण्यामध्ये असफल होतात सर्व. आणि परंतु हे पण शोधतात, पण चारही बाजूला डोंगर आणि बर्फ. आणि ते मग शेवटी काय करतात, एक जण मरू लागतो. त्यांना जगायचं आहे, तर ते काय करतात, मग ते जे मेलेले आहेत त्यांचं मांस खाऊ लागतात. सत्य घटना आहे, ते पिक्चर बनवलेलं आहे, नेटफ्लिक्सवर तुम्ही जा तर ते आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग अनेक, मला वाटतं वर्षभराच्या अधिक एक वर्षाच्या पलीकडे नंतर काही जण त्याच्यातले निघतात. 3 जण म्हणजे एका जागेवर पोहोचतात जिथे माणसं राहतात. मग ते जाऊन त्या बाकीच्यांना सुटका करतात. प्रेज द लॉर्ड. तर ठीक आहे, अशा प्रकारची भूक, आणि जगायचंच आहे. मग ठीक आहे, तुम्ही जे केलं ते, त्याला पण कॅनॅबिलिझम म्हणतं, म्हणजे माणसाचं मांस कसं खाणं. परंतु अशा परिस्थितीमध्ये येशू 40 दिवस भुकेला आहे. ठीक आहे बाबा, काय चूक त्याच्यामध्ये. परंतु येशू काय म्हणतो, सर्वोत्कृष्ट येशूने काय निवड केली? मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. हालेलुया. उपवास केलेला आहे, आणि उपवास केलेला आहे माझ्या आध्यात्मिक जीवनासाठी. माझं देवावर प्रेम आहे, त्या खातर मी मेलो तरी चालेल, परंतु सैतान जे मला ऑफर देत आहे ती मी स्वीकारणार नाही. प्रेज द लॉर्ड. उत्कृष्टतेची चाचणी म्हणजे आपल्याला वाटतं की ठीक आहे, चांगलं आहे, ओके. नाही, ओके नाही, उत्तम. परमेश्वराच्या नजरेत काय आहे? आणि म्हणून परमेश्वर, आपण नंतर पाहतो की स्वर्गदूत आले आणि येशूला त्याने सहाय्य केलं. प्रेज द लॉर्ड. का? कारण त्याने परमेश्वराच्या वचनावर, हे देवाचं वचन होतं, आणि ते परमेश्वर येशूने आपल्या जीवनाद्वारे पूर्ण केलं. त्याची इच्छा पूर्ण केली, उत्तम अशी निवड केली. कॉम्प्रोमाइज नाही केलं. आपण पुष्कळ कॉम्प्रोमाइज करतो. ठीक आहे, काय त्याच्यामध्ये एवढी चूक नाही, हे काय वाईट नाही, वाईट नसू दे, चांगलं पण नसू दे, पण ते उत्तम आहे का? आणि ते पाहिल्यानंतर माझ्या प्रेमाने जेव्हा परमेश्वर हे पाहतो, तेव्हाच परमेश्वर आनंदित होतो. हालेलुया. प्रसन्नित होतो. Remember your choices. The choices we make today shape the people we become tomorrow. आणि म्हणून ती एक निवड, एक छोटी निवड जी करतो आपण, ते आपल्याला घडवतं, आणि आपण जे आज आहोत ते आपण बनलेलं आहोत. प्रेज द लॉर्ड. एक निवड. दुसरं, जो निर्णय मी घेत आहे त्याबद्दल इतरांना सांगू इच्छितो. प्रामाणिकतेची चाचणी, इंटेग्रिटी टेस्ट. इंटेग्रिटी म्हणजे प्रामाणिकतेची, की हा निर्णय, ही निवड जी मी करतो ती दुसऱ्यांना सांगण्यासारखं नाही, कारण त्याच्यामध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड आहे.
तर प्रत्येक वेळी मी चाचणी काय आहे की नाही, जे मी करत आहे ते मला इतरांना सुद्धा सांगता आलं पाहिजे. हालेलुया. त्याच्यामध्ये काहीच खोट नाही, त्याच्यामध्ये काहीच लपलपी नाही किंवा नुकसान कोणाचं नाही किंवा काहीच नाही, कपट नाही. पण मी जे करत आहे जर ते मी कोणाला सांगू इच्छित नाही किंवा कोणाला कळू नये असं जर ती निवड असेल तर मग ती आपल्या चांगल्यासाठी नाही. हालेलुया. आपल्या भल्यासाठी नाही. आणि म्हणून मला इतरांना सांगता आलं पाहिजे की जसं संत पौल म्हणतो तिमोथीला, मी हे 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 सर्व केलं, आता तूही अशा प्रकारेच निवड कर. प्रेज द लॉर्ड. सांगता आलं पाहिजे. मी ज्या प्रकारे वागलो, मी ज्या प्रकारे जगतो तसं तूही जग, असं आपल्याला प्रामाणिकपणे सांगता आलं पाहिजे. मी माझे जीवन असं प्रकारे जगतो, मी माझ्या वेळेचा वापर अशा प्रकारे करतो. नाही मी कसं मी सांगितलं लोक काय विचार करतील की मी माझा दिवसभर कसा घालवतो, की मी किती वेळ मोबाईलवर बसतो. सांगण्यासारखं नाही, जाऊ दे, कोणाला सांगण्यासारखं नाही. नाही, सांगता आलं पाहिजे. हालेलुया. ट्रान्सपरन्सी, इंटेग्रिटी. याकोब 4:17, जर तुम्हाला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर तुम्ही ते करीत नाही तर तुम्ही पाप करता. प्रेज द लॉर्ड. सिन ऑफ ओमिशन ज्याला आपण म्हणतो, ओमिशन. मला ठाऊक आहे की माझ्या दिवसभरामध्ये मी ह्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत, ज्या उत्तम आहेत ते करू शकतो, परंतु ते मी करत नाही, डावलतो. का? कारण मला वाटतं मला कोणीच बघत नाही, कोणाला समजणार नाही, मला कोणाला सांगावं लागणार नाही, मला कोणाला हिशोब द्यावा लागणार नाही. मग संत जेम्स म्हणतो ते पाप आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही मी करतो ते परमेश्वराच्या नजरेसमोर असलं पाहिजे आणि ते मला इतरांना सांगता आलं पाहिजे. तर त्या प्रकारे निवड करा. असं काही आपल्या जीवनात नसतो की ते मला लपून ठेवावं लागेल, कोणाला सांगता येणार नाही, अशी कोणती गोष्ट आपण करू नये. प्रेज द लॉर्ड. प्रामाणिकपणे. इंटेग्रिटी, द चॉईस बिटवीन व्हॉट्स कन्व्हिनियंट अँड व्हॉट्स राईट, नॉट बिटवीन व्हॉट्स गुड अँड व्हॉट्स बॅड. राईट आणि रॉंग, म्हणजे उचित आणि चूक, त्याला आपण प्रामाणिकपणा म्हणत नाही. प्रामाणिकपणा म्हणजे काय? कन्व्हिनियंट अँड व्हॉट इज राईट, म्हणजे सोयीस्कर आणि उत्तम ह्यातली निवड आहे. प्रेज द लॉर्ड. ते चुकीचं नाही, पण ते कठीण आहे, मग ते मी डावलतो, जाऊ दे, ते करत नाही. परंतु परमेश्वराचं वचन आहे ते कर, आणि म्हणून मी ते करतो. कठीण असेल तरी मी ते करतो. तेव्हा आपण खरोखर नीतिमान आपण त्याला म्हणतो, प्रामाणिकपणा म्हणतो. प्रेज द लॉर्ड. कठीण असेल तेव्हा सुद्धा मी ते करेन. कोण पाहत आहे नाही पाहत आहे तरी मी ते करणार. त्याच्यामुळे मला त्रास होईल तरी मी ते करणार, चालेल. तेव्हा आपण म्हणतो त्याला नीतिमान म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तिसरं, सुधारणा चाचणी. ही निवड मला एक अधिक चांगला ख्रिस्ती बनवेल का? प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं की निवड फक्त ह्या जगापुरता, ह्या माझ्या जीवनापुरताच नाही, तर जी निवड मी करत आहे ती परमेश्वराच्या नजरेसमोर आहे. त्याच्यामुळे मी एक चांगला ख्रिस्ती बनणार आहे का? मी परमेश्वराचा साक्षीदार बनणार आहे का? येशूसाठी मी साक्ष देऊ शकेन का? हालेलुया. ही सुद्धा अनेक लोक आज आपण म्हणतो आपलं जी आता नवीन पिढी आहे ती म्हणतात माझं जीवन आहे, मी पाहिजे तसं जगणार. प्रेज द लॉर्ड. माय लाईफ, इट्स माय लाईफ, इट्स माय लाईफ. आणि मी माझ्या मनाप्रमाणे मी जगेन, माझ्या इच्छेप्रमाणे मी जगणार. कोण मला थांबवणार? देव सुद्धा मला काही थांबवू शकत नाही, कारण माझं एकच जीवन आहे आणि मला पाहिजे तसं मी जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ते जीवन इथे फक्त काही वर्षांचं आहे. 70-80, आता तर कमी होत चाललेलं आहे. आता तर 40, 45, 50 पर्यंतच लोक तिकीट, तात्काळमध्ये तिकीट येत आहेत. हालेलुया. जे काही असो,
जे काही असो, परंतु एक आपल्याला चांगलं माहित आहे की माझी सुद्धा संधी येणार आहे जाण्याची. त्यानंतर एक सार्वकालिक जीवन आहे, ज्याला मोजता येणार नाही असं जीवन आपण जगणार आहोत. आणि त्यासाठी मला चांगलं ख्रिस्ती बनणे फार महत्वाचं आहे. हालेलुया. मला ही निवड चांगला ख्रिस्ती बनवेल का? कोरिन्थियस पहिले पत्र 10:23, मला सर्व गोष्टींची मोकळी आहे. सर्व गोष्टींची मोकळी आहे. देवाने ती मोकळी तुम्हाला दिलेली आहे. तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. हितकारक मी पाहिजे तेवढं खाऊ शकतो. हालेलुया. मी रोज तेलकट खाऊ शकतो. मी रोज आता तर झोमॅटो, स्विगी मी ऑर्डर करू शकतो, खाऊ शकतो. हालेलुया. मला मोकळी काय, माझ्याकडे पैसे आहेत, मी मागू शकतो, पाहिजे तेवढं खाऊ शकतो. पण ते हितकारक आहे असं नाही. प्रेज द लॉर्ड. मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी उन्नती करतात असे नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे वेळ आहे, मी झोपतो पाहिजे तेवढा. माझा निर्णय, माझी निवड आहे, मी झोपेल पाहिजे. मला काय कोणाशी पडलेलं आहे? आता तरुण पिढी रात्री 2 वाजेपर्यंत व्हॉट्सअप आणि मोबाईलवर बसतात आणि सकाळी 11 वाजेपर्यंत उठत नाही. हालेलुया. पण ते हिताचं आहे का? शारीरिक दृष्ट्या सुद्धा आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा ते तुमच्या हिताचं आहे का? आणि त्याद्वारे तुमची खरोखर उन्नती होत आहे का? हालेलुया. हा, मी जगतो, मला काय प्रॉब्लेम नाही. बघा, मी ठणठणीत आहे, मी उठतो, मग मी जिमला जातो, थकतो, बॉडी मस्त आहे. प्रेज द लॉर्ड. सर्व गोष्टी आहेत, चांगल्या आहेत, पण त्या हितकारक आहेत का? उन्नती होत आहे का? प्रोग्रेस आहे का? इम्प्रूव्हमेंट. त्याद्वारे माझ्या श्रद्धेमध्ये, माझ्या विश्वासामध्ये, देवाबरोबर माझा संबंध आहे त्याच्यामध्ये वाढत आहे का? हालेलुया. इम्प्रूव्हमेंट. म्हणून ती चाचणी फार महत्वाची आहे. ही जी मी निवड करत आहे की मी आज थोडं जास्त खाणार, किंवा आज मी झोपणार, किंवा आज मी प्रार्थना करणार की नाही करणार, ही जी निवड मी करणार आहे त्याद्वारे माझी उन्नती होईल की नाश होईल. हालेलुया. You are free to choose, but you are not free from the consequences of your choices. अनेक लोकांना हे कळत नाही. त्यांना वाटतं की आज गेला दिवस संपलं. नाही. प्रत्येक निवडी जी करणार आहे, निवड जी करणार आहे, त्याचा एक परिणाम होणारच. आज नाही, उद्या नाही, वर्षभरानंतर नाही, 5 वर्षानंतर. जी निवड तुम्ही आज केली त्याचा परिणाम कुठे ना कुठे होणारच. चांगली निवड केली असेल तर चांगले परिणाम दिसणारच. चुकीचे निर्णय घेतलेले असतील तर आज नाही, उद्या नाही, काळांतराने त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणारच. हालेलुया. सो चूज वाईजली. चूज वाईजली. आपल्याला वाटतं नाही काय, छोटस गोष्ट होतं, संपलं, ते मॅटर संपलेलं आहे. नाही, संपत नाही. आणि म्हणून परिणाम होणार आहे. जे तुम्ही आपण पेरू तेच उगवणार. मी किती प्रार्थना केली, किती काय सांगितलं, प्रभू मी तांदूळ पेरलेले आहे, माझी इच्छा आहे की गहू उगावे. प्रेज द लॉर्ड. ते नाही म्हणत. म्हणून परमेश्वर आपल्याला सांगतो की चांगली निवड करा. कोणी सुंदर म्हटलेलं आहे, जन्म तुमची निवड नव्हती. जन्म तुमची निवड नव्हती, मरण हेही तुमची निवड नाही. प्रेज द लॉर्ड. आजचा दिवस कसे जगायचे ही माझी निवड आहे. म्हणून ह्या दिवसात उत्तम तेच निवडा. प्रेज द लॉर्ड. Birth was not your choice, death will not be your choice. Today is your choice. तुमच्या हातात काय आहे? फक्त आजचा दिवस. आज सकाळी तुमचे डोळे उघडले, परमेश्वरा धन्यवाद. काल तुम्ही म्हणजे तुम्ही जन्मले तुमच्या हातात नव्हतं, आणि तुम्ही कधी जाणार या पृथ्वीवरून ते तुमच्या हातात नाही. हालेलुया. प्रत्येक दिवस आज तुम्ही डोळे उघडलेले आहात, आजचा दिवस उत्तम निवड करा. स्वातंत्र्याची निवड, चाचणी, द इंडिपेंडन्स डे, ह्या निर्णयाचा परिणाम तो माझ्या जीवनात वर्चस्व किंवा गुलामगिरी आणेल. प्रेज द लॉर्ड.
करंथीकरास पहिले पत्र 6:12, होय मी काहीही करण्यास मुक्त आहे, पण कोणत्याही गोष्टीचे वर्चस्व माझ्यावर होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. संत पौल म्हणतो, ठीक आहे, परमेश्वराने आपल्या सर्व सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांचा उपभोग घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे, परंतु कोणत्याही गोष्टीचा मी गुलाम होऊन चालणार नाही. ती वापरायची आहे. सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपला मोबाईल फोन. हा आविष्कार आहे, एक सुंदर माणसाला दिलेलं परमेश्वराने सामर्थ्य, त्याद्वारे त्याने मोबाईल फोन बनवला. सुंदर आहे. त्यामुळे आता तुमचा मुलं अमेरिकेला आहेत, कॅनडाला आहेत. आता मी व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलू शकतो. वाव, प्रेज द लॉर्ड. हे अशक्य होतं, पण किती सुंदर देणगी आहे त्याचा वापर. परंतु कदाचित कालांतराने मी जो निर्णय घेतो रोज किती वापरायचा, किती वेळा त्या माझ्या हातामध्ये असला पाहिजे, आणि मी त्याचा गुलाम झालेलो आहे का? प्रेज द लॉर्ड. आता मी त्याचा वापर करतो की तो माझा वापर करतो, हे विचार करायचा गरज आहे. आता असं झालेलं आहे की मोबाईल फोन सांगतो मला उचल, आत्ताच मला उचल आणि चेक कर. काही त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट नसेल, परंतु तो मला सांगतो वापर. प्रेज द लॉर्ड. आणि मी गुलामासारखा, होय रात्री 2 वाजता उठतो, आले का कोणाचा? नाही आला. म्हणजे सर्व गोष्टी, पण कोणत्याही गोष्टी वर्चस्व माझ्यावर देणार नाही. यू टू मास्टर. तो निवड, ती निर्णय. आता मी फुटणार, बस आता झोपायचं आहे, आता उठायचं आहे, एवढंच. खूप काही आहे समोर ताटामध्ये, पण मी एवढंच जेवणार. हालेलुया. म्हणजे तुमचं वर्चस्व आहे, तुम्ही निवड करता. अरे आता एवढं आहे तर सर्व खावं लागणार, सगळं थोडं थोडं घेतलं पाहिजे ना. आणि दुसऱ्या दिवशी मग कॉन्स्टिपेशन, डॉक्टर मला गॅस झालाय, हे झालंय, अपचन झालेलं. प्रेज द लॉर्ड. तर बंधनात नाही. वी ऑल मेक चॉईसेस, बट इन द एंड आवर चॉईसेस मेक अस. आपण सर्व निर्णय घेतो, पण कालांतराने सांगितलं ते चांगले किंवा वाईट निर्णय आपल्याला बनवत असतात. मी असा का आहे? कारण जे निर्णय तू घेतलेस तुझ्या जीवनभरामध्ये, त्यामुळे तू असा आहेस. 5वा, प्रभाव चाचणी. एक ख्रिस्ती म्हणून प्रभाव, इन्फ्लुएन्स टेस्ट. हा निर्णय इतर लोकांना घातक ठरेल का, किंवा इतर लोकांना इन्स्पिरेशन, म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल का? आपण जेव्हा संतांकडे पाहतो, अनेक संत, आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतो. प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे जीवन जगले, कशा प्रकारे आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला, आपलं कुटुंब सोडण्याचा, आपला व्यवसाय सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी, आणि कशा प्रकारे त्यांनी ते कष्ट आणि क्लेश आणि मरण सोचलं, कशा प्रकारे त्यांनी निवड केली. त्यांचे निर्णय ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते. प्रेज द लॉर्ड. की आपल्या जीवनाकडे पाहिल्यानंतर लोकांना ना जसं घातक ठरेल. मी कोणाला दारूच्या आहारी लावलंय का? अरे पिये, काय नाही फरक पडत, मी पण पितो, काहीच नाही झाला, मी मजा करतो. हालेलुया. मी पण हे करतो, तू पण कर, काय फरक पडत नाही, सगळे करतात. मी क्षमा केली नाही, तू पण नको, अजून मारू आपण धरू. निर्णय. प्रेज द लॉर्ड. तर इन्फ्लुएन्स, कशा प्रकारे प्रभाव मी करतो. माझ्या निर्णय पाहिल्यानंतर लोकांना प्रेरणा मिळते, की ते इतर लोकांच्या जीवनासाठी घातक ठरतात. मी कोणाला वाईट मार्गदर्शन केलेलं आहे का? मी असंच करतो, तू पण करायचं. मी हे व्यसन करतो, तू पण कर. रोमकरास पत्र 14:12-13. म्हणून प्रत्येक जण असा निश्चय करावा की तुम्ही आपल्या भावाच्या मार्गात पाप करण्यासाठी मोह किंवा अडखळण ठेवणार नाही. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांसाठी अडखळण बनू नका. दुसऱ्यांना
पापामध्ये भागीदार करू नका, दुसऱ्यांना पापाकडे नेऊ नका. हालेलुया. अधिक येशू म्हणालेला आहे, अशा लोकांनी आपल्या गळ्यामध्ये जात्याचा तो दगड बांधावा आणि आत्महत्या करा, असे येशू स्वतः म्हणतो. जर तुम्ही तुमच्यामुळे कोण पापामध्ये पडत असेल, त्याच्यासाठी चांगलं आहे की त्याने आपला गळ्यामध्ये तो दगड बांधून प्राण द्यावा. म्हणजे इतकं गंभीर आहे की आपण वाईट प्रभाव इतरांवर करू नये. इफिसकरास पत्र 5:1, प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा. देवाच्या शब्दाचं अनुकरण करा. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटचं, गुंतवणुकीची चाचणी, इन्व्हेस्टमेंट. माझा निर्णय जणू काही गुंतवणूक आहे. मी एक निर्णय घेऊ शकतो जो म्हणजे जाऊ दे, वेस्ट, आज संपलं. किंवा मी अशा प्रकारे निर्णय किंवा निवड करू शकतो की मी जसं आपण पैसे गुंतवतो, आज नाही, त्याचं व्याज मला 13 महिन्यानंतर, 5 वर्षानंतर दुप्पट होतील. त्या अनुषंगाने जसं मी पैसे गुंतवतो, आज पैसे एफडी मध्ये टाकले तर उद्या मिळत नाही. हालेलुया. उद्या जाऊन काढणार, बँक उलट कापून तुम्हाला देते परत. पण 13 महिन्यानंतर 7.5% व्याज. प्रेज द लॉर्ड. 5-6 वर्ष ठेवा, डबल होतील. हालेलुया. तसंच मी आज निवड करतो, कदाचित आताच त्याचा परिणाम किंवा फायदा दिसणार नाही, परंतु सार्वकालिक जीवन मला फायदा होणार. प्रेज द लॉर्ड. या अनुषंगाने मी तो निर्णय घेत आहे. आज मला इथे ही निवडल्यामुळे मला कदाचित कष्ट होतील, थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल, थोडंसं काही मजा करता येणार नाही, परंतु मी हे सर्व करत आहे कारण मला फक्त इथेच राहायचं नाही, मला सार्वकालिक जीवनामध्ये सुद्धा ना इच्छा आहे आणि म्हणून ते मी निर्णय करत आहे. हालेलुया. माझ्या वेळेचा उत्तम वापर करण्यासाठी ही निवड मला मदत करील. इफिसकरास पत्र 5:15-17, म्हणून तुम्ही कसे जगता याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्यास लोकांसारखे व्हा, जे चांगल्या संधीचा उपयोग करतात, कारण हे दिवस वाईट आहे. म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे हे जाणून घ्या. प्रेज द लॉर्ड. डू नॉट लिव्ह ॲज अनवाईज बट वाईज. आजच्या तात्पुरतं आनंदासाठी किंवा मोज मजेसाठी जगणे नाही. तिकडे वाईट आहे, तिथे मी पापात पडेल किंवा त्यांच्याबरोबर गेल्यानंतर मला माहित आहे की मी त्या व्यसनाच्या आहारी जाईन किंवा अशा प्रकारे संगतीमध्ये मला वाढता येणार नाही. मग मी निर्णय घेणार आहे, कारण मला आजच्यासाठी जगायचं नाही, मी लांबचा विचार करत आहे. आणि म्हणून काही गोष्टी मी आवरणार, काही गोष्टी मी माझ्या जीवनातून सांगणार नाही, मी हे करू शकत नाही, कारण मला परमेश्वराकडे जायचं आहे, मला त्याला प्रसन्नित करायचं आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, नॉट शॉर्ट टर्म. आताच मजा घ्या, आताच सर्व संपलं, जाऊ दे, पुढचं कोणी बघितलंय नाही. मला पुढच्या जीवनासाठी मी त्या अनुषंगाने मी आज निर्णय घेणार आहे. हालेलुया. ही गुंतवणूक मी करत आहे आज. त्यासाठी कदाचित मला थोडंसं मागे सरकावं लागेल किंवा थोडंसं कमतरता किंवा सर्व काही थोडासा त्रास होईल, नाही, पण आज हा एकच जीवन आहे, म्हणून जे पाहिजे ते सर्व करा. मग जाऊ दे कुटुंब बाजूला, जाऊ दे नातेसंबंध, जाऊ दे शरीर आरोग्य, जाऊ दे, बस मला तिकडे पोहोचायचं आहे. नको. प्रेज द लॉर्ड. चांगली गुंतवणूक करा. हालेलुया. हालेलुया. So, the 3 C's of life: choice, chance and changes. निवड, संधी, बदल. तुम्हाला संधी घेण्यासाठी एक निवड करावी लागेल. प्रत्येक निवड ही एक संधी आहे. आज प्रत्येक निवड जी तुमच्या समोर आहे ना, ती एक संधी असणार आहे. जर त्या संधीचा तुम्ही लाभ घेतला नाही तर तुमचे आयुष्य कधी बदलणार नाही. प्रेज द लॉर्ड. एक संधी आहे. आज तुम्ही इथे येण्या अगोदर एक निवड होती, ती निवड करण्याची तुम्ही संधी घेतली म्हणून तुम्ही इथे आलात.
इथे आलात म्हणून काहीतरी बदल होणार. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी ती संधी घेतली नाही, जाऊ दे मला काय नाही केलं चालेल, त्यांनी ती संधी घेतली नाही. जर तुम्ही संधी घेणार नाही निवड करण्याची, तर आपल्या जीवनामध्ये कधीच बदल होणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून योग्य निवड करण्यासाठी आपल्याला प्रभू आज पाचारण करत आहे. यासाठी आपण प्रभूची कृपा मागूया. प्रभूचा गौरव आता आणि सदा सर्वदा. हालेलुया.